गुगे चाल. हायला नाश्ता मात्र नाश्ता झाला बरं का आपला. अरे मग या बाय खाऊन खायचं ना आता चांगल्या हॉटेलमध्ये खाल्लं ना बरं वाटतं. हा मग काय पैसे जातात पण समाधान वाटतं ना. समाधान हायला. आणि सगळं काही कशासाठी आहे समाधानासाठीच करतो ना आपण. हा मग हं? अरे बाबा आपलं शरीर चांगलं हा. तर आपण चांगलं आहे. या बाय शिर सलामत तो पगडी 50. हा मग डोकं शाबूत राहिलं पाहिजे. गुगे हा. हायला हे लिंबारा किती बारीक होता रे. बरं मग किती मोठा झाला ह्यो हा. ते निसर्गाची देणगी आहे बाबा. हायला ते काय आपल्यासारखं असं फवारा मारेल खातं का? हा ना. हा? निसर्गामध्ये इतकी ताकद आहे तर ते आज झाडपाय आणखी 10 वर्षांनी आहे ना. हा हा मग बाय. हे एवढं दिसत. गुगे हा हायला तिकडे बघितलं का पुढं ते बघ. काय कोणी बाई उभी आहे काय झालं? हायला पाखरू कसलं आहे. दंड बिंड एकदम गोरे पान दिसते हो. हा पाठीमागं पाठ बी पाय ना मस्त आहे. हायला बरं जाऊ दे आता यायला काय करतो. काय करतो म्हणजे जशी काय 16 वर्षाची कलीच आली आपल्याकडे. अरे जाऊ दे रे, दे ना सोडून. हे काय दे सोडून. मग हायला तुला तर माहिती आहे आपल्याला काही एकदा जर पाखरू आवडलं हा तर आपण सुट्टी देत नाही. या बाई तुला आवडत आणि मी काय मग मी कोण आहे? मला बी आवडतच ना. आवडतं ना मग चलणार राव अरे बघू. एवढाच आहे का मला आहे ना. हा. मला टोले खायचे कामा नाही आवडते भाऊ. अरे कोण टोल खाते गोडीत ऐकली तर ठीक हा. नाही तर उचलून नेऊ इकडे. कोण आहे का इकडं आपलं इकडे मला सांग बरं. अरे असं वाक्य मी बोललो तर साहजिकच आहे भाऊ. म्हणजे मी उचलू शकतो त्या पाखराला. तू उचलू शकतो आणि मी काय उचलू शकत नाही का. नाही. छे, इथल्या इथंच खाली नेईन. अरे गपरे नको चाटा आणू. हा अरे कोणी सांगत त्या पाखराला आहे ना मी उचलू शकतो. ते उचलायचं बघू नंतर. मग तू असा वाढवा काऊन बोलतो. उचलायचं बघतो मी नंतर. अरे हा पण खरं सांग तुला उचलणार रे. तू एक काम करायचं काय त्या पाखरा संग बोलतं कर मला. हा काय मला बोलतं कर म्हणजे काय कर अगोदर आहे ना तू थोडस बोलतं कर. हा आणि तिला काय सांगायचं माझा एक दोस्त आहे हे बाय हा एकदम टॉप आहे म्हणा तो. सफारी बिपारी घालेल ऐक ना. ऐकतो ना. सफारी घालेले म्हणा हा आणि मोठ्या कंपनीत कामाला आहे. हा अशा चाटा आणायचे तिला. भारी कंपनीत कामाला आहे म्हणा. नाही मला काय चाटा हाणायच्यात ना हा. त्या मी हाणतो. हे बाय मी जाऊन येऊ का जरा. काम फत्ते झालं पाहिलं हा. मी जाऊ का जाय पटव चांगलं हा. आणि पटलं का माझं नाव नक्की सांगा. का तू जातो. माझं थरकं होतं रे. मला तर पाखरू लय आवडलं हे बाय ना. हायला तू तर बितरायच रे. तू थांब इथंच. तू बोलतं कर हे बाय. हा. तुला वाटलंस तर मी रोज नाश्ता चालेल. फक्त तू आहे ना तेवढं पाखरू बोलतं कर माझ्या संग. मी बोलतो करतो बराबर. मग मी इकडे थांबतो. हा तू थांब. जाय मग हा. मी बराबर. बाय, हा काही कमी जास्त झालं तर मला फोन कर हा फोन करतो. हा. लगेच पट्टी पाडतो मी. फक्त टोले खाऊन नको येऊ हा. नाही नाही बरं का. टोल खायला कोण मोकळं जा आहे. जा जा बिनधास्त. हा पाखरा आजाद केलं तुला. गावात नवीन दिसताय. तुमच्याशी बोलतोय मी. हो तुमच्याशी. माझ्याशी? हा गावात नवीन दिसताय. काय प्रॉब्लेम आहे का. तुम्हाला काय करायचंय? नाही कसं आहे माहितीये का आम्ही आहे ना सेवा करतो. हा मग सेवा करायला एवढा रस्ता मोकळा आहे त्यांची जाऊन सेवा करा. रस्त्यावरती जे भेटेल त्यांची. हा त्यांचे नाही हो. कसं आहे बाय माणूस रस्त्यावर जर उभी राहिली आणि संकटात असेल तर तिची सेवा करावी असा विचार आहे आमचा. तुम्ही काय ठेका घेतलाय का? नाही आमच्या गावात रीतच आहे ही. हा मग ते गावातल्या लोकांचं करा. माझी करायची गरज नाहीये. हा का? खंबीर आहे त्याच्यासाठी. छायला लय चाडगी बोलते. नाव काय आहे आपलं. तुम्हाला काय करायचंय? अहो कसं आहे माहितीये का माणसाने बोलल्या चालल्याशिवाय काही कळत नाही. पण मी तुम्हाला विचारलं का तुमचं नाव काय आहे ते? नाही तुम्ही गाडीची वाट पाहत असाल ना तर आमच्या गावातल्या इकडे गाड्या येतच नाहीत. मी गाडीची बघेल नाही तर अजून कोणाची बघेल त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? नाही कोणी येत असेल तर तसं मला सांगा. मी फोन करून बोलवून घेतो. शटअप. होय तुम्हाला काय करायची गरज नाहीये. मी कशाला शर्ट काढू. शर्ट काढत नाही मी. ओ मिस्टर मी शर्ट नाही म्हटलं तुम्हाला. शटअप म्हणजे गप्पा बसा. गप्पा बसा म्हणलं का. हो. हा मला वाटलं शर्ट काढ. आता म्हणलं रस्त्यातच कुठं शर्ट काढायचा. शी काय घाणेरडा माणूस आहे हा. मला कळायला नाही. नाव सांगा की तुमचं. शटअप मिस्टर. नाही तसं दिसायला तुम्ही भारी आहे हो. तुम्हाला माझ्या डोळ्यावरून कळलं मी कशी दिसते ते. हा मग डोळ्यावरून नाही पूर्ण शरीराचं. ओ मिस्टर तुम्ही जा हो गप. नाही मी तर जाणार. कसं आहे तुम्हाला रस्त्यात ठेवून जाऊ शकत नाही मी. ओ जा हो तुम्ही. नाही कुठे कुठे जाणार. जाऊन जाणार कुठे मी. हा
हे बघा अशा गाड्या येतात बाई माणसं दिसली ना उचलून घेऊन जातात म्हणून तुम्हाला सांगतोय मी तुम्ही असं थांबू नका इथं अडचण काय असेल तर मला सांगा काय झालं डोकं दुखतं का दाबून देऊ का हो माझं मी बघेल तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाहीये कळलं ना नाव पण सांगा ना झालं तुम्ही पण मी का तुम्हाला नाव सांगू यात काय आहे हो तुम्ही हात लावू नका ना तर मी तुम्हाला जर मी तुम्हाला कुठं हात लावलाय का तुम्हाला ना मी उचलून- परसला हात लावलाय मी उचलून तुम्हाला फेकून दिल्या नाल्यामध्ये अरे बरं झालं उचला मग हा उचला ना हो तुम्ही लांब राहा लांब राहा. आता तुम्हीच मला उचलून घ्यायला आणि फेकाल मग मी तर वाट बघतोय कवा उचलून घेताय ओ मिस्टर तुम्ही लांब राहा ना तर माझ्यासारखं वाईट कोणी भेटणार नाही अगोदरच सांगते हा तसा मी पण लय वाईट आहे लय वाईट आहे मी जेवढा तोंडाने बोलतोय तेवढा चांगला आहे नाही तर बाकीचा लय वाईट आहे मी तुम्ही जा ना इकडे मोकळा रस्ता तिकडे जा निघून नाही मला तुम्ही आवडला ना म्हणून मी बघा डायरेक्ट Shut up. बोलतो मी पहिलं सांगितलं ना मी शर्ट काढत नाही अरे देवा मी तुम्हाला म्हंटल गप्पा बसा म्हणजे मग असं बोला ना मराठीत तुम्ही कायचं काय म्हणता शर्ट काढ एवढ्या माणसात माझी इज्जत आहे शर्ट कसं काय काढायचं तुमच्या समोर प्लीज प्लीज स्टॉप इट हा आता हे कुठलं काय काढलं तुम्ही बरं मी काय म्हणते नाव सांगा ना तुमचं राव हात पण लय सॉफ्ट आहे हो तुमचा मऊ तुम्ही आता मला जर मारलं मी तुम्हाला ना मारीन हा, मग समजलं मारा ना घ्या ना धरा मारा 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 ओ मिस्टर तुम्ही लांब राहा समजलं ना कसं आहे बाई माणूस बघितलं ना की मी लांब राहत नसतो मला कधी जवळ जातं मिठी मारतो असं होतं काय काय झालं काय पळताय कशाला तुम्ही अरे, बाई का पळती मला तेच काही कळलं झालं नाही मी मारीन ना तुम्हाला तुम्ही लांब राहा माझ्यापासून या काठीनं काय लागणार नाही हो आणि कसं आहे माहिती माझ्या काय अंगाचा वास येतो का तेव्हा तुम्ही पळायला लागलाय थांबा मी काढून दिली असते ना साडी थांबा माझी साडी आहे ना थांबा ना अरे काय नालायक माणूस आहे, मागे लागलाय या माझ्या. ना इकडे मी आता एक फाईट मारीन समजलं ना मग मारा ना मी तर वाट बघतोय मारा अरे काय कधी तुमचा स्पर्श मला होतोय असं मी तर वाट बघतोय या 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 काय मग निर्लज्ज नाव तरी सांगा नाव सांगा माझं नाव चंपा आहे चंपा क्या बात है नाव भारी आहे बरं का चंपा हो. चंपा डार्लिंग चल मग मी तुम्हाला ना अशी मारेल ना अरे सारखीच मारीन म्हणती पण मारायचं नाव घेत नाही ये तरी मारत अगं ये तरी इकडं हा इले काय झालंय काय या बाईला ही नुसती लांब लांब का पळती आता मात्र मग मला उचलूनच न्यावी लागेल कसं आहे बाई अय चंपा डार्लिंग हे बघा मिस्टर हा, मी आहे मी ना- मग मिस्टरच आहे ना नाही, मिस्टरच आहे मी मी पोलिसांना- आता म्हणलं तरी मिस्टर होतो लगेच मी पोलिसांना फोन करेन समजलं जा ना? पोलिसाला फोन कर माझी आता बस येईल मी आता निघून जाईल बस इथं थांबणार नाही आपण असल्यावर बसवाला काहीच करू शकत नाही तुम्ही ना लांब हो माझ्यापासून ना ही काय आहे? ती टाकून द्या बरं का आता लय मारीन आता त्याला डोक्याला ताप आहे रे गोडीत ऐकायचंच नाव घे ना मला तुम्ही आता गप्प बसेल ना तर जा इथून चुपचाप बर मी जातो बरं का हा जा हा पण आहे ना लक्षात ठेव चंपा डार्लिंग तुला सुट्टीच देणार नाही अजून कोणाला बोललात तुम्ही तुला तोंडातली बत्तीशी काढून ना बाहेर फेकून देईल तुझा पत्ता सांग फक्त नाही रात्रीचा आलं ना चंपा डार्लिंग नावच गंगाराम सांगणार नाही हा ना तर देईन आता एक ठेवून नाही गोडीत जात आता तू राहते कुठे तेवढंच सांग मला मी कुठं पण राहते तुला काय करायचं अरे चल नाही इथून चंपा डार्लिंग काय बघतो तुझा तपासच लावतो मी बराबर जा हरामी साला नौटंकी होय मला नवटंगी म्हणते तुला बघतोच मी चल काय रे गोग्या काय झालं आईला भाई लय चढीक आहे रे हा लय चढीक आहे जिरली का तू आली जिरली नाही तर काय अरे तुला काय वाटतं रोडवर बाया उभ्या असल्या म्हणजे सगळ्या भोळ्या साड्या राहत्या का हा का हा मग एक काम कर ना हा माझी जिरली जिरली ना तू जाऊन विचारून ये की अरे त्याला आहे ना बाई पाठवायला माझ्यासारखा माणूस लागतो हा काय हा? तुझ्यासारखा माणूस बर कळेल मला तू आहे ना जा आता, या बाय हा. तू दिसायला कसा मी दिसायला कसा आहे मस्त पैकी अशी सफारी वगैरे हेडफोन लागतो गाड्यामध्ये हा 50,000चा मोबाईल पाहिजे कळतं का बर जा तरी तर नवीन बाई संग बोलायचं हा तुला बोललो होतो आता पाय एका झटक्यात ते पाखरू जर नाही पटवलं ना त्याच्या आईला मूच काढून ठेवील हातात हात दे जर तू पाखरू पटवलं ना हा. 1,00,000 रुपये तुला नक्की नक्की हा, इथंच बरं. बसतो बघ मी अरे मरशील बाबा 1,00,000 रुपये देता बर जा
काय नाही 50,000 दे फक्त. मी देतो रे तुला द्यायचं तेवढं जातो. पाय तू गंमत आता. हा पण एक लक्षात ठेव हा पटवूनच ये. हा अरे पटूनच येईल. हा हा, जा मग. येऊ का मग? हा ये खूप अनुभव आहे मला. जा जा. खायला नमस्कार मॅडम. हे बघा तुमचं म्हणणं मला जवळजवळ 100% समजलं, मान्य पण केलं 100%. काय बायकोलाच फोन करायचा ना, पण माझी एक छोटीशी अपेक्षा आहे. ती छोटीशी अपेक्षा, तिला छोटीशी अपेक्षा बी म्हणता येईल आणि खूप मोठी अपेक्षा सुद्धा म्हणता येईल. काय आहे, मी म्हणजे माझी मंडळी तुमच्या उंची सारखीची, तिचा कलर पण गोरा पान आहे, कारण मी कलर पण पाठीमागं बघितला तुमचा, राग नका येऊन जो पाठीमागचा जो गळा उघडा आहेत ना, तो कलर पण मी बघितला. आता माझी एक छोटीशी अपेक्षा आहे, मंडळीला काय मी सगळ्या जगाला फोन करून सांगेन. हा तर फक्त माझी इच्छा आहे, तुमचा चेहरा मला दाखवा, मला तुमचा सुंदर चेहरा बघू द्या. थोडक्यात म्हणजे जे आम्ही म्हणतो ना, पुरुष मंडळी एकत्र आले ना, काय पाखरू आहे बा, तसं मला इच्छा आहे का माझ्या पाखराचा चेहरा मला बघू द्या प्लीज. बरं ठीक आहे, माझ्या काही अटी आहेत चेहरा दाखवण्यामागच्या. मग सांगा ना, तुमच्या सगळ्या अटी मी पूर्ण करीन. फक्त तुम्हाला येस नो करायचंय, हो नाही करायचंय फक्त. कसलं येस नो? म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर मग माझा चेहरा तुम्हाला हा म्हणजे तुम्ही प्रश्न विचारणार, मी हा म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, एकाच वाक्यात उत्तर ना, हो. येस किंवा नो. विचारा. मला आहे ना खूप उत्सुकता वाटली, कधी माझं पाखरू मला चेहरा आता दाखवेल. मी बोलू का? बोला. मग तर तुमचं भाषण वाढत गेलं का संपणार नाही? बोला. तुमच्या बोलण्यातून समजतंय मला, ठीक आहे. आय एम सॉरी. हा तर मी म्हणत होते की म्हणजे आतापर्यंत तुम्ही बायकांना पटवतच आलात. हा आणि तुमची बायको असून पण तुम्ही बायका अशा बाहेर बघता. हो बघतो. हो मॅडम, त्याचा मला खूप आनंद वाटतो ना. आणि मी एक मिनिट येस नोच फक्त बोलले, मला माहिती तुम्ही वाढवत जाणार. येस. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या आता कोणी अशी गर्लफ्रेंड तुमची ठेवलेली आहे का बायको असताना? आहे ना. आहे का? येस. बायको असताना पण? हो. मी खरा बोलणार माणूस आहे. अच्छा. आणि मगाशी जो माझ्याकडे तो माणूस आलेला कमी उंची मला हा काळे कपडे घातलेला, तो तुम्हीच पाठवलेला का? अहो माझा मित्रच म्हणा की. म्हणजे तुम्ही दिवसा डवळ्या काम नसताना हेच धंदे करता? हा येस. वा. तुमच्या अशा निर्लज्ज वागण्यामुळे कुठल्या स्त्रीला त्रास होतो त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. मला सांगा, काही त्रास झाला का तुम्हाला? अहो त्रास होणार ना, तुमच्या बायकोवरती तुम्ही अन्याय करताय असं बाहेरच्या बायांना छेडून. तिला मारावं गोळी? बरं, बायकोचं काय आलं इथं? मग आता आता कळाल्यावरती तुमची बायको निघून गेली तरी चालेल ना? अहो तिला कळलंच कस काय? बरं ठीक आहे. हा? इथून 10 किलोमीटर माझं गाव आहे, एका खेड्या गावात मी राहतो, आणि मी 4 व्हीलरनी 2 व्हीलरनी शहरात आलो, आपला छंद सुरू होतो. मला दाखवा ना तुमचा चेहरा प्लीज. अच्छा, तुम्हाला माझा चेहरा बघायचाच आहे का? हो मग पुढे पळून जाऊ नका. हा अहो कशाला पळल, मला चेहरा दाखवा. काय रे, तू हे धंदे करतोस काय रे माझ्या मागे? हा हे धंदे करतोस? तुझी मी बायको आहे आणि बाहेर गेले म्हणून मला लय लोकांनी सांगितलं होतं की तू या अशा बायकांचे धंदे करतोस, म्हणून तुला मला बघायचं होतं की तू आज काय करतोस. तू हे धंदे करतोस का? तुला शरम वाटली ना? 2 पोरं तुला आहे, तुझी बायको वेडी आहे म्हणतोस, ग्रॅज्युएशन झाले तरी सुद्धा. हा अरे किती नालायक माणूस. चंपा, किती नालायक चंपा. अरे किती नालायक. तू मला काय बोलले नाही अगोदर? आणि त्या मित्राला पण तूच पाठवलं होतंस काय? हा मीच पाठवलं. हा ते आम्ही तुझ्या बरोबर हे करते. मारू नको, मारू. सोडणार मला ना पळून जावं लागेल. सोडणार तुला बरोबरच कर.